नमस्कार. आज खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाचा दिवस आहे, उत्साहाचा दिवस आहे, जल्लोषाचा दिवस आहे. असं मी या कारणासाठी म्हणत आहे कारण गेली अनेक वर्षांपासून भारत देशाच्या राजकारणामध्ये जे एक प्रथा चालू झाली होती की कोणत्याही मंत्र्याच्या अखत्यारीमध्ये जर मोठा गैरकारभार झाला, मोठा घोटाळा झाला तरी सुद्धा त्या मंत्र्याने राजीनामा द्यायचा नाही, शासनाने जनतेला उत्तर द्यायचं नाही, अशा पद्धतीची प्रथा काही वर्षांपासून सुरू झाली होती. खरं पाहता देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे अनेक पक्षांनी राज्य केलेलं आहे, अनेक सरकार आपण पाहिलेले आहे, आपल्या आधी अनेक पूर्वजांनी पाहिलेलं आहे. तर गेल्या अनेक वर्षापासून भारताच्या राजकारणामध्ये एक नैतिक जबाबदारी नावाचा प्रकार जिवंत होता, जेणेकरून एखाद्या मंत्र्याच्या अखत्यारीमध्ये जर एखादा गैरकारभार झाला तर तो मंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायचा. परंतु हे जे सरकार 12 वर्षापासून आहे या सरकारची मुजोरी, या सरकारची हुकुमशाही हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं होतं. आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या भारत देशातला जे तरुण वर्ग आहे, जे विद्यार्थी वर्ग आहे, ते ठणकावून उभा राहिलं आणि या सरकारला सांगितलं की अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं सरकार आम्ही चालू देणार नाही. तुमच्या अखत्यारीमध्ये जर चूक झालेली आहे तर तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या. परंतु त्या मागणीला सुद्धा हे सरकार दाबण्याचा प्रयत्न करत होतं, कुठेतरी हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत होतं. परंतु जेव्हा एखादं आंदोलन सर्वसामान्य माणूस त्याच्या हातामध्ये घेतो तेव्हा किती जरी हुकुमशाही प्रवृत्तीचं सरकार असलं तरी सुद्धा त्याला राजीनामा द्यावं लागतोच. ह्याची जिवंत उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हे तर खरी सुरुवात आहे. लोकशाही कुठेतरी संपत चाललंय हे सगळ्या देशातल्या जनतेच्या मनामध्ये धाकधूक तयार झाली होती, भीती तयार झाली होती. परंतु या भीतीला एक उत्तर आज मिळालेलं आहे. जर देशातल्या सर्व नागरिकांनी, सर्व विचारधारेच्या नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि सर्वसामान्य व्यक्तींनी जर हा लढा स्वतःच्या हातात घेतला तर किती जरी हुकुमशाही प्रवृत्ती यांनी दाखवलं तरी यांना जनतेसमोर झुकावं लागणारच. हे आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं देशासाठी, देशातल्या नागरिकांच्या हितासाठी आपण आपला संघर्ष चालू ठेवूया. एवढं बोलतो, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा जल्लोष आपला एकट्याचा नसून सगळ्या देशातल्या नागरिकांचा असा समजून सगळ्यांचा आभार मानतो. सरकारचा देखील आभार मानतो. त्यांनी एका पद्धतीनं सहकार्याची भूमिका दाखवली. वेळ गेल्यानंतर देर आहे दुरुस्त आहे, त्यामुळे वेळ गेल्यानंतर का होईना त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवली. त्यासाठी सरकारचा देखील आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.